मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी कोणाला बसवायचे हे न्यायालय ठरवते। त्यात राज्य आणि केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसतो। उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नांदेड येथील घरी सातवणपर भेट दिली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पुढील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विरोधकांकडून टीका केली जाते आहे। यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीका खोडून टाकल्या आहेत। संदर्भामध्ये न्यायव्यवस्थेचं काम करत असते। त्याचा कुणाचा निर्णय घ्यायचा काय घ्यायचा याच्यामध्ये कुठलाही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो। त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने कुणी वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट त्या बाबतीमध्ये करतंय, परंतु हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्या संदर्भामध्ये न्यायालय काय तो निर्णय घेईल। बेस्ट महाव्यवस्थापक पदी दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली। मुख्यमंत्र्यांनी वेगळ्यांची नियुक्ती केली आणि शिंदे साहेबांनी वेगळ्यांची नियुक्ती केली। बेस्ट एमडी बेस्टच्या एमडी पदी कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे। आपल्याला सांगू का, मला जे थोडं बहुत प्रशासनातली माहिती आहे ते बघता राज्याचा प्रमुख हा सर्व निर्णय घेत असतात। कुणीही असू दे, ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख होते त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब त्याकडे घ्यायचे आणि आपल्या आता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी ठिकाणी निर्णय घेत असतात। अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्वाच्या पोस्टिंगचा अधिकार जीएडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं, त्याच्यावर त्यांच्याकडे IAS ऑफिसर IPS ऑफिसर सगळ्या पद्धतीच्या अधिपत्याखाली होतात। पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे घटक असल्यामुळे सीएम साहेब उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करतात। अर्थात आम्ही फक्त ते बघतो, त्याच्यात जर आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्याच्याबद्दलच काही त्यांना सांगायचं तो सांगतो, पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो। त्याच्यामुळे हे काय आता तुम्ही काय पत्रकार मित्र काय करतात, एकदम आता मी आलोय भास्करराव खतगावकरांच्या घरामध्ये घटना घडली, त्यांना भेटण्याकरता तिथून मी लगेच येणार आणि मला बीडला जायचं कारण माझी बीडला। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।